आज मी तुम्हाला सांगणार आहे ओरिजिनल पैठणी आणि मशीन मेड पैठण मध्ये काय काय फरक असतो पण त्याआधी जर तुम्ही आपल्याला फॉलो नसलं केलं ना तर तेवढं फॉलो करून घ्या. तर नमस्कार बरं जे आहे ते बरं आहे म्हणून मी म्हणतो मग खरं आहे. आज मी आलो होतो आपल्या गोपी पैठण मध्ये हेच पाहायला का ओरिजिनल पैठणी आणि मशीन मेड पैठण मध्ये काय काय फरक आहे. आणि तसंच लाडक्या बहिणीच्या काकूचे सारखे मेसेज येत होते मला, तू फक्त मेन्स वेअरचे ऑफर टाकतो काही लेडीज वेअरचे पण ऑफर टाका जाय ना. म्हणून मी आणि शेटने मिळून एक अशी भारी ऑफर तयार केलेली आहे. जर तुम्ही आपल्या आयडीला फॉलो केलेला असलं तर तुम्हाला मशीन मेड साड्यामध्ये 20 ते 50 पर्यंत डिस्काउंट भेटणार आहे. आणि ही ऑफर लिमिटेड नसणार, ही ऑफर डायरेक्ट 12 महिने चालूच असणार. त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणीने अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. पैठणची शान असणाऱ्या पैठण साडीच्या इतक्या व्हरायटी फार विशेष नाहीये. तुम्हाला सांगत होता हँडमेड साडी कशी ओळखायची ती. पहिली गोष्ट म्हणजे साडीच्या दोन्ही साईडला एकसारखी डिझाईन असते कारण ती हाताने बनवलेली असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथं साडीला सिल्की असते तिथं आपण थोडं चुरगळलं जर आणि वरून हात फिरल्यावरती जसून तसंच होतं. आणि मेन गोष्ट म्हणजे ओरिजिनल साडीचे रेट जास्त का असतात माहितीये का? एक तर ती साडी हाताने बनवलेली असते आणि तिला बनवायला जवळपास 1 महिनाभर लागतो. गोपी पैठणीमध्ये ओरिजिनल पैठणी साडीची किंमत 10,500 पासून स्टार्टिंग आहे आणि सेमी पैठणीची स्टार्टिंग प्राइस 500 पासून सुरुवात आहे. व्हरायटी मध्ये कलांजली पैठणी, महाराणी पैठणी, पेशवाई पैठणी, काजीवरम पैठणी, साऊथ इंडियन साडी, फॅन्सी पैठणी या सगळ्या व्हरायटी अवेलेबल. जर तुम्हाला आपल्या शॉप वरती यायला जमत नसेल तर तुम्हाला डायरेक्ट घरपोच साडी भेटेल. त्यासाठी तुम्हाला वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरशी संपर्क करावा लागेल. जर तुम्हाला पण भारी भारी साड्या घ्यायच्या असतील तर एकदा नक्की भेट द्या गोपी पैठणीला. आता आहे संत एकनाथ महाराज समाधी मंदिर, गोपी पैठणी, गाळा क्रमांक 7.